1 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले। मुंबई काल या लोकांनी भ्याड हल्ला केलाय, काल बीजेपी वाल्याने भ्याड हल्ला केला। आम्ही शांतता दिली त्यांची जे विचारधाराच्या विरोधात, त्यांचा जे विचार आहेत, गोडसेचा जे विचार आहेत, त्यांच्या विरुद्धच्या विचारात आम्ही सगळे त्या जमा झालोय आणि शांतताच्या मार्गाने जायचं असतं तर आम्ही त्यांच्या कार्यालयावर जाऊ शकतो। पण अभी बाबा के इशारे पे जो हमारे पार्टी पे हल्ला हुआ, आज हम उसका निषेध करने के लिए इधर है। ये अमित शाह के इशारे पे जो कांग्रेस के ऑफिस में हल्ला हुआ, हम सब उसका निषेध करने के लिए आज यहाँ जमा हुए हैं। ये युवा मोर्चा के गुंडों का हम जवाब दे रहे हैं, उनका गुंडों का जवाब दे रहे हैं। अमित शाह के इशारे पे कांग्रेसचं कार्यालय फोडलं जात आहे, मंत्र्यांच्या आदेशामुळे सगळं केलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विरोध करतो त्याला आम्ही विरोध करतोय। जो अमित शाह के इशारे पे, देवेंद्र फडणवीस के इशारे पे मुंबई कांग्रेस के ऑफिस में हमला हुआ है, उसको सब निषेध करने के लिए सारे कांग्रेस के कार्यकर्ता जो है इकट्ठा हुए। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का जो अमित शाह ने अपमान किया है, हम बर्दाश्त नहीं करेंगे। आधुनिक भारत के देवता है हमारे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, जो उन्होंने जो गलत शब्द किया उसके लिए हम उनसे इस्तीफा मांगने यहाँ पर आए हैं। की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी पोलिसांकडनं आता ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते। धरपकड ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं केली जात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि आपण पाहतोय बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद। फडणवीस तुमको इस्तीफा देना होगा, अमित शाह तुमको इस्तीफा देना होगा। कल मुंबई कांग्रेस ऑफिस में जो हल्ला हुआ है उसके विरोध में अमित शाह को इस्तीफा देना होगा। बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है, बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है, बाबा साहेब आंबेडकर हमारे भगवान है। अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा। कल जो हल्ला हुआ आपण पाहतोय की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही पोलीस करताना पाहायला मिळत आहे। काल काँग्रेसच्या कार्यालयावरती भाजपच्या युवा मोर्चाकडनं या ठिकाणी तोडफोड करण्यात आली होती। राहुल गांधी यांच्या पोस्टरवरती, सोनिया गांधी यांच्या पोस्टरवरती काळं फासण्याचा प्रयत्न झाला होता। मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्यानंतर आता या ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची धरपकड हे पोलीस करताना पाहायला मिळतात। आंदोलन हे देखील मंत्रालयापुढे चालू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत। त्याचबरोबर हातात त्यांच्या संविधानाची प्रत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर्स आहेत आणि कुठेतरी अमित शाह त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची राजीनाम्याची मागणी या ठिकाणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या या घटनेनंतर आक्रमक झालेले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत अमित शाह बोलतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन आहे, ते फॅशन नाही, आमचं पॅशन आहे, पॅशन। नक्कीच आपण पाहतोय की आमचं हे फॅशन नाहीये, पॅशन आहे। काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेला पाहायला मिळत आहेत। कुठेतरी रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे। मंत्रालय समोर ही संपूर्ण घटना घडताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती धरणा देणं आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। अमित शाह माफी मागो असे पोस्टर्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर अमित शाह यांच्या राजीनामा आणि माफी मागोचे पोस्टर पाहायला मिळत आहेत। संविधानाच्या देखील फोटो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अमित शहाचे पोस्टर्स हे काँग्रेस नेत्यांकडनं फाडून रस्त्यावरती टाकले जात आहेत। त्यामुळे कुठेतरी आक्रमक झालेली काँग्रेस कालच्या घटनेनंतर आपल्याला पाहायला मिळते। काल भाजपा युवा मोर्चाकडनं काँग्रेसच्या कार्यालयावरती, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावरती तोडफोड केली होती। त्या ठिकाणी काळीशाही फेकून निषेध
करण्यात आला होता काँग्रेसच्या वक्तव्याचा आणि त्याच्याच विरोधात आज काँग्रेस आक्रमक झालेली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही मोठ्या प्रमाणात पोलिसांना पाहायला मिळते. मंत्रालय समोर त्यामुळेच काही काळ असतो तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलिसांनी आधीच गस्त या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसकडनं झालेला होता. अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. धरपकड ही प्रत्येक याची होताना पाहायला मिळते. अमित शाह का इस्तीफा मांग रहे हैं सरकार हमें दबा रही है. या ठिकाणी महिला महिला काँग्रेस कार्यकर्त्या या देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या आहेत. या ठिकाणी माफी मागण्याच्या घोषणा या आंबेडकरांच्या अपमानामुळे अमित शाह यांना इस्तीफा देऊन बरखास्त केलं पाहिजे. महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत आणि मंत्रालय बाहेर या ठिकाणी रास्ता रोकोचा प्रयत्न हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. काही या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांना देखील या ठिकाणी ताब्यात घेताना पाहायला मिळत आहे. मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर काँग्रेस आक्रमक होऊन नाम बताइए आपका नाम. मेरा नाम अमीना देवलेकर. महिला पदाधिकाऱ्यांची देखील आता धरपकड करताना आपल्याला पोलीस पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडनं आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं. कालच्या तोडफोडीचा निषेध या ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मोठ्या प्रमाणात महिला पुरुष हे रस्त्यावरती उतरले होते आणि मंत्रालयाबाहेर या ठिकाणी जर पाहिलं तर आंदोलन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी कालपासून सुरक्षा वाढवलेली आहे. कालच्या घटनेनंतर जर आपण पाहिलं काँग्रेसचे जे कार्यालय आहेत मुंबईकडे भाजपचे कार्यालय या दोन्ही ठिकाणी सकाळपासून जर आपण पाहिलं तर बंदोबस्त हा वाढवण्यात आला होता. मोठं होऊ नये या ठिकाणी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती. आज पुन्हा एकदा काँग्रेसने त्याला प्रतिबंध केला आहे. कालच जर आपण पाहिलं कालच्या घटनेनंतर तर मंत्रालयाच्या बाहेर सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलेलं होतं आणि त्या निषेधार्थ आज पुन्हा एकदा काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. लक्ष असेल